नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील आघाडीवर आहेत, तर भाजपचे डॉक्टर रणजित पाटील पिछाडीवरती आहेत. दरम्यान मतमोजणीमध्ये एकूण 8,735 मतं अवैध ठरली असून महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 4,000च्या वर मतदारांनी डॉक्टर रणजित पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा क्रमांक लिहून मतदान केले. या 4,000 अवैध मतांचा फटका भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसलाय. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. संजय, अमरावती विभागातला अजूनही निकाल लागलेला नाही, सध्या परिस्थिती काय? निश्चितच आपण पाहू शकतो की काल सकाळी 7 वाजतापासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र तब्बल आता 26 तास उलटून गेले तरीही अजूनपर्यंत निकाल घोषित झालेला नाही आहे. लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील या दोघांमध्ये चुरस लागलेली आहे. मात्र महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे जे आहेत ते अजूनही आघाडीवर आहेत. आणि विशेष म्हणजे जे अवैध मत होते जवळपास 8,387 मतं जिथे ती अवैध मत होते आणि अवैध मतांमध्ये जास्तीत जास्त मतांमध्ये हा 2 नंबर टाकलेला होता रणजित पाटील यांच्या नावासमोर. आणि ही मतं जी काउंटिंग जी आहे ती काल रात्री करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत 12 उमेदवार जे आहेत ते बाद झालेले आहे. मात्र अजूनही ही मतदानाची प्रक्रिया जी आहे क्लिष्ट असल्यामुळं दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती मोजली जात आहे आणि सोबतच इलिमिनेशन राऊंड सुद्धा आहे. आतापर्यंत 12 उमेदवार बाद झालेले आहेत आणि आज दुपारपर्यंत हा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहू. बघूयात अमरावती विभागाचा निकाल कधी लागतो. आता नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी विजय मिळवला आणि त्यांना 68,999 मतं मिळाली. 29,465 मतांच्या फरकानं त्यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल सत्यजित तांबे यांनी जनतेचे आभार मानलेत. काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं होतं. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आजच्या या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जनतेने आमच्या परिवारावर ज्या पद्धतीचं प्रेम आज या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला जी भरघोस मदत केली, तमाम मतदारांचे, सामान्य नागरिकांचे, जनतेचे मी आभार व्यक्त करतो. उत्तर महाराष्ट्रातील जनतेला आणि उत्तर महाराष्ट्रातील पदवीधरांना मी निश्चितपणाने न्याय देण्यासाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेमध्ये त्यांचा आवाज ताकदीने उठवेल असं या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद. तर कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आणि यावेळी निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी म्हात्रेंचं अभिनंदन केलं. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा 9,086 मतांनी विजय झाला. त्यांना एकूण 20,083 मतं मिळाली. तर विधान परिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले, परंतु अमरावतीमध्ये भाजपला कडवी झुंज द्यावी लागली. नागपुरात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला. औरंगाबादमध्ये सुद्धा भाजपला पराभव स्वीकारावा लागला आणि या निकालानंतर काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं. तसंच आगामी पोटनिवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला अतिशय आनंद आहे की कोकणची जी शिक्षक मतदारसंघाची सीट आहे ती बऱ्याच कालांतरानंतर भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे. कोकण आणि नागपूर दोन्ही शिक्षक परिषद लढायची, या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला लढू द्याव्यात अशा प्रकारचा आमचा आग्रह होता. पण कोकणामध्ये त्यांनी आग्रह तो आमचा मान्य केला. त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही, भारतीय जनता पार्टी लढेल तर भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकेल. पण त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी सीट लढवली, आम्ही समर्थन दिलं. पण त्या ठिकाणी ती जागा काही निवडून येऊ शकली नाही, त्याचं निश्चित आम्हाला दुःख आहे.
अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाहीत. थोडी मतं आम्हाला त्या ठिकाणी कमी पडली आहेत. त्यामुळे निश्चित याचा विचार हा पार्टी करेल आणि विशेषतः तिथे इनव्हॅलिड झालेल्या वोट्सची जी संख्या आहे ती फार मोठी आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या वोट्समध्ये इनव्हॅलिड वोट्स जास्त आहे. तर याचा देखील एक विचार आम्हाला हा करावा लागेल. ज्या 2 बाय इलेक्शन्स आहेत त्या संदर्भात आमची तयारी आम्ही करतो आहोत आणि मला विश्वास आहे कि दोनों बाय इलेक्शन में हमारा विजय मिले। देखिए अभी ये उनकी विवेक पर हम लोग छोड़ते हैं। हमको ये लगता है कि अभी चुनाव उन्होंने नहीं करने चाहिए, लेकिन अगर वो करते तो हम लड़ने के लिए तैयार रहेंगे। यानंतर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटनं अवैध ठरवलाय। हा राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा धक्का आहे। मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर हा दुसरा मोठा धक्का मराठा समाजाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, या संदर्भात काय सविस्तर माहिती द्याल? आपल्याला माहिती आहे की 2014च्या सुमारास मराठा समाजाने एक मोठी आंदोलन ही संपूर्ण राज्यभरामध्ये केलेली होती। मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि त्यानुसार तत्कालीन भाजप सरकारनं त्यांना मराठा आरक्षण दिलं सुद्धा होतं। 16% हे आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि 2 वर्षांपूर्वी मराठा समाज ती केस हरला आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं। पण दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा हा सगळा विषय चालू होता त्यावेळेला भाजप गव्हर्नमेंटचं तत्कालीन सरकारचं असं म्हणणं होतं की जर मराठा समाजाला या गटातून आरक्षण मिळण्यास मज्जाव होत असेल किंवा अडचणी येत असतील तर ते आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विभागातून जे 10% आरक्षण आहे त्या गटातून अर्ज करू शकतात, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। परंतु आता तो सुद्धा मुद्दा जो आहे तो मॅटनं मोडीत काढून तो निर्णय अवैध ठरवलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला जो आधीच आरक्षण गेल्यामुळे कुठेतरी दुखावला गेला होता, नाराज झाला होता, त्यांना आणखी एक मोठा फटका या निमित्तानं बसलेला आहे। त्यामुळे आता या वर्गाला या गटातून सुद्धा आरक्षणाचा लाभ घेता येणं शक्य होणार नाही। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक धक्कादायक बातमी आहे। 9 लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेला डमी उमेदवार एक व्यक्ती बनून गेला। मात्र या युवकाला सुरक्षा रक्षकानं तिथेच परीक्षेदरम्यान हॉलमध्ये झडती घेताना पकडलं आणि त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातामध्ये बेड्या पडल्याचा प्रकार शिपाई पदाच्या परीक्षेमध्ये घडला। अविनाश गोमलाडू असं या डमी विद्यार्थ्याचं नाव आहे, तर विकास शेळके असं मूळ विद्यार्थ्याचं नाव आहे आणि या दोघांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय औरंगाबादमध्ये। या दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 4000 रुपये किमतीचे ATM ट्रान्समीटर, ब्लूटूथ डिव्हाइस, मक्खी एअरफोन आणि मोबाईल सुद्धा आढळला। त्याचसोबत मूळ उमेदवाराची कागदपत्र सुद्धा अविनाशकडे सापडली आहेत। हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरून प्रश्नांची उत्तरं मागवणार होता। अविनाश कानडचे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अविनाश, औरंगाबादमध्ये परीक्षेदरम्यान अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आल्यानंतर काय कारवाई झाली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर चिकलठाण्यातील आयकॉन डिजिटल झोन येथे सकाळी 8 वाजता गेटची जी टायमिंग होती 8 वाजेपर्यंत, त्या 8 वाजेपर्यंत गेटवरून जायचं होतं। मात्र गेटवरच्या विशेष म्हणजे यामध्ये असं आहे की हा डमी उमेदवार गेटवरून पास झाला आणि ज्यावेळेस हॉलमध्ये पेपर देण्यासाठी गेला त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी ज्यावेळेस जे प्रवेश पत्र आहे ते प्रवेश पत्र तपासलं त्यावेळेस प्रवेश पत्रावरील चेहरा आणि या डमी उमेदवाराचा चेहरा याच्यामध्ये तफावत आढळून आली। त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी करायचं काम हाती घेतलं। त्यानंतर त्याच्या कानामध्ये ब्लूटूथ असेल, मोबाईल असेल असे साहित्य मिळाले आणि कसून चौकशी केल्याच्या नंतर जेव्हा 9 वाजता पेपर चालू होणार होता त्या 9 वाजेच्या दरम्यान त्याने सर्व कबुली दिली की मी डमी उमेदवार आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याच्या जागेवर मी हॉलमध्ये आलेलो आहे, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। तर ही पहिलीच घटना औरंगाबादमध्ये नाही तर मागच्या 3 वर्षापासून औरंगाबादमध्ये हे रॅकेट सुरू आहे। विशेष म्हणजे या रॅकेटचा पहिला जो दर होता हा 3 लाखाचा होता, आता हा
दर चक्क 3 पट वाढलेला आपल्याला दिसून येतोय. या अगोदर 2019 मध्ये सुद्धा हर्सुल परिसरात तलाठी परीक्षेमध्ये हेच प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सुद्धा पुण्यातील SRP परीक्षेत सुद्धा असाच डमी उमेदवार आढळून आला होता. त्यामुळे औरंगाबादमध्ये हे रॅकेट किती सक्रिय आहे आणि अजून काही रॅकेटचे जे मूळ आहेत किंवा जे मुळापर्यंत पोलीस पोहोचतात का हे पाहावं लागेल. मात्र या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुद्धा सुनावली आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. आता ही नोटीस नेमकी कशाबद्दल आहे याची माहिती आपण घेऊयातच. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस बजावली आहे संजय राऊत यांनी. आणि पुन्हा एकदा संजय राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना पाहायला मिळतोय. कारण संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणे यांच्याकडून वेगवेगळ्या सभांमध्ये कार्यक्रमांमध्ये संजय राऊत यांच्या विरोधातलं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. आणि त्याच विरोधात नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस, मानहानीची नोटीस संजय राऊत यांनी बजावलेली आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबईतल्या मडमधील बेकायदेशीर 49 स्टुडिओ ईडीच्या रडारवरती आहेत. ईडीनं मुंबई पालिका प्रशासनाला अहवाल मागितलेला आहे. उपायुक्त हर्षद काळे यांनी मड परिसरात असलेल्या 49 स्टुडिओ संदर्भात 5000 पानांचा एक अहवाल करून चहल यांच्याकडे सोपवला होता. शिवाय या बेकायदेशीर स्टुडिओ प्रकरणामध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याची देखील माहिती ईडीकडून मागवण्यात आलेली आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या स्टुडिओ संदर्भात ईडीनं काय भूमिका घेतली आहे? जर का पाहिलं गेलं तर मड आणि मोरवे हा जो भाग आहे, अस्लम शेख जे माजी मंत्री आहे त्यांचा हा मतदारसंघ, ठिकाणी त्यांनी अनधिकृत बांधकामांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आशीर्वादानं अनधिकृत बांधकाम झाले अशा प्रकारचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आणि जवळपास 1000 कोटींचा घोटाळा त्यांनी केलाय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधला होता. पर्यावरण नियमांचं उल्लंघन सुद्धा केलंय. तक्रारही दाखल झाली होती. एमसी प्रशासनानं खरं तर गेल्या वर्षीच याची तपासणी केली होती, अहवाल केला होता. हर्षद काळे म्हणून उपायुक्त जे आहे त्यांची नियुक्ती त्यासाठी करण्यात आली होती. आणि त्यांचा अहवाल जो आहे त्या अहवालाचं नेमकं काय झालं हा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आला होता. आता ईडीनं या विषयामध्ये अधिक गांभीर्याने घेतलेलं आहे, कारण 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. उपायुक्त हर्षद काळे यांनी जो 49 स्टुडिओची नोंद असलेला अहवाल जो आहे त्याची प्रत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीनं पत्र लिहून मागवली आहे. आता या विषयामध्ये अधिक गांभीर्याने घेतलं जात आहे. जर का या विषयामध्ये अधिक डेव्हलपमेंट झाली तर तत्कालीन मंत्री जे आहेत अस्लम शेख यांच्या अडचणीमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. किरीट सोमय्या यांचे आरोप, बीएमसी प्रशासनाला ईडीनं मागितलेला अहवाल, आणखीन त्याचबरोबर पर्यावरण पूरक मंत्रालयाच्या झालेल्या नोटीस, यामुळे मड मारवेमधील 49 बेकायदेशीर बांधकामं अर्थात स्टुडिओ हे अडचणीत आले हे निश्चित मानलं जात आहे. श्वेता. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आज मातोश्रीवरती जाणार आहेत. मातोश्रीवर जाऊन शुभांगी पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शुभांगी पाटील यांचा पराभव केला सत्यजित तांबे यांनी. आणि नाशिकमधल्या पदवीधर निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील या मातोश्रीवरती आज जाणार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्या भेट घेणार आहेत. वर्ध्यामध्ये आजपासून 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होते आणि या ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज उपस्थित राहणार आहेत वर्ध्यामध्ये. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत वर्ध्यातून. नरेंद्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कशी सुरू आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धेत 56 वर्षानंतर दुसऱ्यांदा हे साहित्य संमेलन स्वावलंबी शाळेच्या मैदानावर होत आहे. आणि या संमेलनाची जी सुरुवात जी आहे ग्रंथदिंडीने झालेली आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. आता ही ग्रंथदिंडी मार्गक्रमणामध्ये 2 किलोमीटरचा प्रवास करीत आता ती निवडणूक शाळेच्या जवळ पोहोचलेली आहे.
नरेंद्र, नीट आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आम्ही पाहू शकतोय. वर्ध्यामध्ये 96वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होतंय आणि वेगवेगळे कार्यक्रम या संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान संपूर्ण ग्रंथदिंडीच्या मार्गावरती रांगोळ्या काढलेल्या दिसतायत. ग्रंथदिंडीपासून संमेलनाची सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होतंय आणि संमेलनाचे अध्यक्ष असे सगळे दिग्गज आज संमेलनाच्या पहिल्या दिवशी वर्ध्यामध्ये हजेरी लावत आहेत. मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामानं वेग धरलाय आणि या प्रकल्पाचं 70% काम पूर्ण झालं असून हा रस्ता नागरिकांसाठी वेळेत सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मुख्य म्हणजे हजी अली परिसरातील या प्रकल्पाचा वेग दृश्य स्वरूपात दिसून येतोय. हा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीसाठी मानाचा तुरा असेल आणि याच विकास गतीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबईच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई कोस्टल रोड. मुंबई कोस्टल रोडचं 70% काम पूर्ण झालं आहे आणि वरळी हाजी अली परिसरात जिथं या ठिकाणी 7 रस्ते तयार होणार आहेत त्यापैकी 2 रस्ते बऱ्यापैकी बनून तयार आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर डोळ्यांना दिसतील असा हा विकास आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. या प्रकल्पाचा झालेला 70% काम या प्रकल्पाचं पूर्ण झालेलं आहे. कारण हा प्रकल्प समुद्रामधून जाणार आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये भरणी करणं, त्यानंतर त्याचा जे पायवा आहे तो खूप घट्ट करणं आणि नंतर त्याच्यावर हा संपूर्ण प्रोजेक्ट उभा राहणं एवढा सगळा महत्त्वाचा भाग. आणि त्यातही आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रियदर्शनी गार्डनपासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत जो मलबार हिलचा डोंगर आहे तो डोंगर पोखरून तिथे एक बोगदा तयार करून त्या बोगद्यातून हा रस्ता जाणार आहे. तर त्यापैकी एक बोगदा जो एका बाजूचा बोगदा हा त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू झालेलं आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पाचं बांधकाम हे कुठलंही सरकार बदललं त्यामुळे थांबलेलं नाही. या प्रकल्पाचं काम वेगात चालू आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असं आपल्याला म्हणता येईल आणि मुंबईच्या वाहतुकीच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा या निमित्तानं खोवला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नाणी चलनामध्ये आणणाऱ्या एका टोळीचा मुंबईमध्ये पर्दाफाश केलाय. मुंबईतल्या दिंडोशी परिसरामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. एका कारमधून 10 लाखांची बनावट नाणी जप्त करण्यात आली आहेत. 1, 5 आणि 10 रुपयांची ही नाणी होती. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि हरियाणातल्या एका फॅक्टरीमध्ये ही नाणी बनत होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका सराईत गुन्हेगाराकडून 1 पिस्तल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जोगेश्वरी पूर्वेकडील JVLR जवळच्या दत्त मंदिर परिसरामध्ये तो पिस्तूल विक्रीसाठी आलेला होता. फैक्ट्री मेड पिस्टल लेकर मेघवाड़ी जोगेश्वरी इलाके में आने वाला है, ऐसी जानकारी प्राप्त हुई थी. उस जानकारी के तहत मेघवाड़ी पुलिस स्टेशन के अंडर ट्रैप लगाया गया था. जैसे ही वो व्यक्ति वहां पर आया हमने उसे दबोच लिया और उसके सर्च में हमें एक फैक्ट्री मेड पिस्टल और 3 राउंड प्राप्त हुए हैं. जळगाव शहरातील अयोध्या नगरामध्ये एका महिलेच्या नावावर असलेल्या 2 कोटी रुपये किमतीचे 3 प्लॉट बनावट मालकीण उभी करून विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फसवणुकीचा हा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केलाय. पथकानं या गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. जळगाव शहरातील अयोध्या नगरात असलेल्या बखळ प्लॉट हा अनिता नेहते यांच्या नावे आहे आणि सध्या त्या कामानिमित्तानं बाहेरगावी राहत आहेत. त्यांच्याऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेल्या 2 कोटी रुपये किमतीचे 3 प्लॉट विक्री करण्याची तयारी सुरू होती. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.